संत चांगल्याचाही उद्धार करतात, वाईटाचाही उद्धार करतात. एक साधू रस्त्याला चालला. साधू रस्त्याला जात असताना कुंभाराच्या वाड्यात गेला. कुंभाराचा वाडा बघितला, कुंभाराचं घर बघितलं. मडक्यांची शीग रचलेली, मडक्यांची शीग रचलेली, एक मडकं बाजूला पडलेलं. महात्मे तिथं गेले, साधू तिथं गेले. कुंभाराला विचार, एवढी मडक्यांची रास रचले, बाठांची रास रचले, एकटं बाजूला पडले का? कुंभार म्हणतात, ते मडकं गळत आहे, त्याचा काही उपयोग नाही, साधू म्हणला मला. कुंभार म्हणतो, अहो एवढी मडक्यांची रास आहे, किती चांगले घेऊन जा. साधू म्हणतो, तोच मला पाहिजे, गळत्या माठ मला पाहिजे, खुशाल घेऊन जा. साधूने तो माठ घेतला, गावातल्या नदीवरती गेले, स्नान केलं, माठ धुतला, त्याच माठात पाणी भरले कृष्णाचं. गावातल्या शिवालयात गेले, गावातल्या शिवमंदिरात गेले, तोच माठ शिवलिंगावरती अडकवला गळती. जो माठ काही क्षणापूर्वी एकांतात पडला, त्याच्यावर कोणी बघतही नव्हतं, आता माणसं शिवालयात जातात, शिवलिंगाचं दर्शन घेता घेता त्या माठाचं सुद्धा दर्शन घेतात. माठाचं सुद्धा दर्शन घेतात. काही क्षणात आता त्याचा उद्धार झाला. का? साधूचा स्पर्श झाला, संतांचा स्पर्श झाला. या माठाचा, या देहरूपी माठाचा उद्धार व्हायचा असेल तर त्याला स्वामींचा स्पर्श व्हायला पाहिजे. ते चिमाजे हित करतो जे रे हा गोपाळ कृपा